नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करते मी तुमचं मराठी ज्ञानकथा या आपल्या YouTube चॅनलवर। आतापर्यंत आपण कर्ता, कर्म तसेच क्रियापद बघितलं, क्रियापदामध्ये धातू देखील बघितला। आज आपण क्रियापदाच्या प्रकारांना सुरुवात करणार आहोत। तर आज क्रियापदाचा पहिला प्रकार सकर्मक क्रियापद बघूया। तर बघा मित्रांनो, सकर्मक क्रियापद कसं ओळखायचं त्याची तुम्हाला मी ट्रिक सांगते। सकर्मक क्रियापद ओळखताना वाक्य जर घेतलं मी, पक्षी मासा पकडतो, आता असं कुठलंही वाक्य असलं तर त्याला तुम्ही कर्त्याला ने प्रत्यय जोडायचा। लक्षात घ्या, कर्त्याला ने प्रत्यय जोडायचा। आणि कर्ता कसा ओळखायचा हे तर मी तुम्हाला शिकवलेलंच आहे। कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून बघायचं। आता मला ह्या वाक्यामध्ये कर्त्याला ने प्रत्यय जोडून जर भूतकाळी करायचं असेल तर कसं करेल मी, तर बघा लक्ष द्या इकडे, पक्षाने मासा पकडला, झालं हे भूतकाळी। जर हे वाक्य भूतकाळी झालं तर हे सकर्मक क्रियापद झालं। अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते, सकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणारा वेगळा असतो आणि सोसणारा दुसरा असतो। मग क्रिया करणारा कोण आहे बघा, पक्षी मासा पकडतोय ना, मग क्रिया करणारा हा कर्ताच आहे, पकडणारा पक्षी, पक्षी क्रिया करतोय मासा पकडण्याची, पण ती क्रिया होते माशावर, म्हणजे कर्ता करणारा वेगळा आणि ती सोसणारा दुसराच आहे। ते पण एक ट्रिक आहे, त्याच्याने पण तुम्ही सकर्मक क्रियापद ओळखू शकता। पहिली ट्रिक, कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून बघायचं। ते जर भूतकाळी झालं तर वाक्य सकर्मक क्रियापद झालं। आणि पक्षाने मासा पकडला, तर या वाक्यामध्ये तुम्ही कर्त्याला जर ने प्रत्यय जोडला तर हे वाक्य माझं भूतकाळी तयार होतंय, म्हणजे हे सकर्मक क्रियापद झालं। आणि इथे कर्ता करणारा दुसराच आहे, ती सोसणारा दुसराच आहे। म्हणजे पक्षी मासा पकडत आहे, पण ते सोसण्याची क्रिया कोणावर होते, माशावर होते, म्हणजे क्रिया करणारा दुसरा आहे आणि क्रिया सोसणारा दुसराच आहे, म्हणून हे वाक्य झालं सकर्मक क्रियापद। आता बघा अजून एक उदाहरण देऊ तुम्हाला, म्हणजे अजून छान समजेल। बघा आता हे वाक्य घेतलं, गवळी धार काढतो। आता इथे काय आहे, आपल्याला कर्ता ओळखायची ट्रिक माहिती, काढणारा कोण आहे, गवळी, गवळी हा कर्ता झाला, कर्ता झाला। मग कर्ता गवळी आहे, गवळी धार काढते, क्रिया कोणावर होते, धारेवर होते, लक्षात घ्या। म्हणून कर्ता करणारा वेगळाच आहे आणि ती सोसणारा वेगळाच आहे, म्हणूनच हे सकर्मक क्रियापद झालं। तसंच मी जर म्हटलं गवळ्याने धार काढली, जर मी ती पण ट्रिक यूज केली ने प्रत्यय जोडण्याची, गवळ्याने धार काढली, हे मी भूतकाळी करून बघते, हे वाक्य पण भूतकाळी होतंय, म्हणजेच हे झालं सकर्मक क्रियापद। लक्षात घ्या, एकदम सोपी ट्रिक आहे। कर्त्याला ने प्रत्यय जोडायचा, वाक्य भूतकाळी करून बघायचं, जर ते भूतकाळी झालं तर ते वाक्य सकर्मक, आणि भूतकाळी झालं नाही तर ते अकर्मक। अकर्मक क्रियापद काय आहे मी ते तुम्हाला शिकवणारच आहे, पण तुम्ही पहिले सकर्मक क्रियापद समजून घ्या। आता बघा हे पण वाक्य घेतलं मी, आजी गोष्ट सांगते। बघा आजी गोष्ट सांगितली, आजीने गोष्ट सांगितली, आजीने गोष्ट सांगितली। जर मी आजीला ने प्रत्यय जोडला आणि वाक्य भूतकाळी करून बघितलं, सांगितली, सांगितली म्हणजे भूतकाळी झालं ना, आजीने गोष्ट सांगितली, तर सांगितली म्हणजे हे वाक्य माझं भूतकाळी बनतंय, म्हणजेच हे सकर्मक क्रियापद झालं। आणि गोष्ट सांगते, आजी कोणाला सांगते, नातीला, म्हणजे क्रिया करणारा एक आहे आणि सोसणारा दुसराच आहे, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं आहे। आता बघा मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, वाक्यातील क्रियापद हे नेहमी कर्ता आणि कर्मानुसारच बदलत असते। कर्ता कर्म काय हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आणि तुमच्या लक्षात येत असेल की आपण कर्ता कर्मच्या म्हणजे कर्ता कर्मच्या अवतीभोवती व्याकरण कसं फिरतंय, म्हणजे कर्ता कर्म हे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळलं असेल। जर तुम्हाला कर्ता आणि कर्म समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन व्हिडिओ बघून घ्या, कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं। आणि वाक्यातील क्रियापद हे नेहमी कर्ता आणि कर्मानुसारच बदलत असते, अन्य कोणत्याच शब्दानुसार ते बदलत नसते। वाक्यातील क्रियापद हे नेहमी कर्ता आणि कर्मानुसारच बदलते, हे लक्षात घ्या। कर्ता आणि कर्मानुसारच क्रियापद बदलत असते। म्हणजे समजा तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवते मी, आता आपण हेच उदाहरण देऊ, पक्षी मासा पकडतो। बघा पक्षी मासा पकडतो, जर मी इथे म्हटलं पक्षाने मासा पकडला, जर मला कर्त्यात बदल करायचा असला, पक्षाने मासा पकडला, लक्षात घ्या तुम्ही, पक्षी मासा पकडतो, जर मला इथे पकडणारा कोण आहे, पक्षी, मग मी कर्ता बदलवला,
तर निश्चितच माझं इथे क्रियापद बदललं. तुम्हाला दिसत असेल पकडतो, इथे पकडला झाला, कर्त्यानुसार बदलला. जर मी म्हटलं पक्षाने मासे पकडले, पक्षाने मासे पकडले, आता लक्षात घ्या, पक्षाने मासे पकडले, तर मग पकडणारा पक्षी आहे, पक्षी माझा कर्ता आहे, पण पकडलेले मासे आहे हे माझं कर्म आहे. मग बघा आता कर्मानुसार बदललं का क्रियापद? पक्षाने मासे पकडले. म्हणजे लक्षात घ्या, वाक्यातील क्रियापद हे नेहमी कर्ता आणि कर्मानुसारच बदलत असते, अन्यथा कोणत्याच एका शब्दाने ते बदलत नाही. म्हणून जर वाक्यातील क्रियापद बदलत असेल आणि तो शब्द, क्रियापद बदलणारा शब्द तो कर्ता आणि कर्मच असतो, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जर वाक्यातील इथे क्रियापद चेंज होत असेल, बदलत असेल, तर समजून घ्यायचं इकडे कर्ता किंवा कर्मच तो शब्द आहे जो तो आपलं क्रियापद बदलू शकतो. बाकी कोणत्याच शब्दाने क्रियापदाचे लिंग वचन बदलत नाही, फक्त कर्ता आणि कर्माच्याच लिंग वचनानुसार क्रियापद बदलत असते. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो, उद्या आपण आता परत क्रियापदाचा दुसरा प्रकार घेऊ. आज सकर्मक क्रियापद तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करता यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही मित्रांनो, परंतु मला प्रेरणा मिळते तुमच्या सबस्क्रिप्शनने. म्हणून प्लीज चॅनलला खूप खूप शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.